नमस्कार, मी सपना बजाज पोलीस रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. अंधत्व निवारण कार्य पूर्ण परिमंडळात करू, डॉक्टर अर्चना भोसले. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा अंदाज आहे की 80% व्हिज्युअल नुकसान एकतर टाळता येण्याजोगा किंवा उपचाराने बरा होऊ शकतो. यामध्ये मोतीबिंदू, अॅन्कोसेरेसिस आसिस, ट्रॅकोमा, काचबिंदू, डायबेटिक रेटिनोपॅथी, अपवर्तक त्रुटी आणि बालपणातील अंधत्वाची काही प्रकरणे यांचा समावेश होतो. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राचा अंदाज आहे की युनायटेड स्टेट्समधील अर्धे अंधत्व टाळता येण्यासारखे आहे. या धर्तीवर आपणही या परिमंडळात अंधत्व निवारण जनजागृती मोहीम यावर काम करू, असे डॉक्टर सौ अर्चना भोसले यांनी सांगितले. त्या उदयगिरी लायन्स धर्मदाय नेत्र रुग्णालय उदगीर येथे आयोजित 19वा वर्धापन दिन कार्यक्रमात लॉयन्स अशोकभाई मेहता सभागृहात बोलत होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रामप्रसाद लखोटिया हे होते. प्रमुख पाहुणे डॉक्टर अर्चना भोसले, उपसंचालक आरोग्य सेवा विभाग डॉक्टर प्रदीप ढेले, शल्यचिकित्सक लातूर राजू गायकवाड, दिव्यांग विभाग लातूर डॉक्टर संजय ढगे, सहाय्यक उपसंचालक आरोग्य सेवा लातूर डॉक्टर दोडके, डॉक्टर शशिकांत देशपांडे, डॉक्टर हरीश सुळे, डॉक्टर दोडके, ईश्वरप्रसाद बाहिती, प्रदीप बेद्रे आदीसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिबिर संयोजक यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की उदयगिरी नेत्र रुग्णालयाचे केवळ नाव ऐकून होते, पण आज खरोखर मला आनंद झाला. माझ्या परिमंडळात खूप मोठी संस्था अंधत्व निवारणाचे कार्य डॉक्टर रामप्रसाद लखोटिया व त्यांची सर्व टीम गेली 18 वर्षापासून करत आहेत. यासाठी माझे शब्द अपुरे आहेत. असे हे कार्य चालू आहे. या संस्थेच्या माध्यमातून आपण पूर्ण परिमंडळात पुढील अंधत्व निवारणाचे कार्य व जनजागृती करू. समाजातील गोरगरीब जनतेला दृष्टी देण्याचे सामाजिक कार्य असेच पुढे चालू राहील ही अपेक्षा ठेवून 19वा वर्धापन दिनानिमित्त मला बोलवलात याबद्दल मी डॉक्टर रामप्रसाद लखोटियाजी व संस्थेची ऋणी आहे, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर रामप्रसाद लखोटिया यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी आदेप्पा यांनी केले. या कार्यक्रमास उदगीर जळकोट तालुक्यातील शिबिर संयोजक व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मराठवाडा साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी उदगीरचे रामचंद्र तिरुके. उदगीर विविध संस्था व संघटनाच्या वतीने सत्कार. तालुक्यातील सताळा येथील रहिवाशी व लातूर जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांची मराठवाडा साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल विविध संस्था व संघटनाच्या वतीने तिरुके यांचा सत्कार करण्यात आला. 2 आठवड्यापूर्वी झालेल्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या निवडणुकीत प्राचार्य कौतिकराव ढाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने भरघोस मतांनी विजय मिळवत सर्व उमेदवार निवडून आल्याने छत्रपती संभाजीनगर येथे पहिली बैठक पार पडली. यावेळी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. यात उदगीरचे रामचंद्र तिरुके यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल उदगीरात मराठवाडा साहित्य परिषदेच्या जिवाळा ग्रुप, अभा मराठी, बालकुमार साहित्य संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ आदींनी सत्कार केला. यावेळी रामचंद्र तिरुके यांनी मागच्या कार्यकारिणीतही सदस्य म्हणून काम केले आहे. उदगीर शाखेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. 40वे मराठवाडा साहित्य संमेलन व 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीरला घेत देशाच्या नकाशावर मानाचे स्थान प्राप्त करून दिले आहे. भविष्य काळातही अनेक साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून उदगीर, जळकोट, देवणी परिसरातील जनतेची साहित्यिक व सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी
या माध्यमातून प्रयत्नशील राहणार असल्याचे रामचंद्र तिरुके यांनी सांगितले. उदगीरला प्रथमच मसापचे उपाध्यक्षपद रामचंद्र तिरुके यांच्या रूपाने मिळाल्याने साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण असून नामदार संजय बनसोडे, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, बसवराज बागबंदे, प्राध्यापक पंडित सूर्यवंशी, प्राचार्य डॉक्टर राजकुमार मस्के, प्राध्यापक डॉक्टर गौरव जेवळीकर, राज्य सांस्कृतिक धोरण समिती सदस्या अनिता येलमटे, धनंजय गुडसुरकर, प्राध्यापक चंद्रशेखर मलकमपट्टे, रामदास केदार, रसूल पठाण, लक्ष्मण बेंबडे आदींनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. सखा क्रीडा मंडळाच्या 2 खेळाडूंची राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेस निवड. सखा क्रीडा मंडळाचे खेळाडू 19 वर्ष वयोगटातील 50 किलो खालील गटात गणेश चौधरी व 18 वर्ष वयोगटात अनन्या जगताप या खेळाडूंनी श्री गुरु गोविंद सिंगजी स्टेडियम नांदेड येथे नुकत्याच झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांनी आयोजित केलेल्या विभागीय शालेय कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले. लातूर विभागातून येणाऱ्या विविध गटातील सर्व खेळाडूंनी यामध्ये सहभाग नोंदविला होता. या सर्व खेळाडूंमधून सखा क्रीडा मंडळ उदगीरच्या प्रशिक्षण केंद्राचे खेळाडू चमकदार कामगिरी करून दोन्ही खेळाडूंची दिनांक 28 ते 30 नोव्हेंबर 2024 रोजी धुळे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशासाठी सखा क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा तज्ज्ञ क्रीडा मार्गदर्शक राष्ट्रीय पंच संदीप स पवार, संस्थापक सचिव तथा संचालक सिकंदर आडे, NS कराटे स्कूल प्रशिक्षक नंदिनी धनुरे, दीपाली बिरादार, कराटे असोसिएशन उदगीरचे प्रशिक्षक ऋषिकेश घाटे, जिशान शेख, अनिकेत मलवाडे, अमर पाटील, जय भारत केंद्रे व सखा क्रीडा मंडळ, NS कराटे स्कूल, कराटे असोसिएशन उदगीर, सेवा फाउंडेशन, योग कल्चर असोसिएशन लातूर, झिंबाई योग विद्यालयाचे पदाधिकारी, सदस्य, सर्व प्रशिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. रंगकर्मी प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन. येथील रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रातील उत्कृष्ट व भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक बिभीषण मद्देवाड यांनी केले आहे. रंगकर्मी प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, पर्यावरण, कला व साहित्य क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना राज्यस्तरीय पुरस्काराने मागील 9 वर्षापासून मान्यवरांच्या हस्ते भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात सन्मानित केले जाते. रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील लघुपट महोत्सव, आरोग्य शिबिर, पत्रकारिता पुरस्कार, साहित्य संमेलन, पथनाट्यातून विविध विषयावर जनजागृती, महापुरुषांच्या विचारावर आधारित वक्तृत्व स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते. मानपत्र, गौरवचिन्ह असे रंगकर्मीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप असून सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला, आरोग्य, पर्यावरण क्षेत्रातील उत्कृष्ट व भरीव कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्थांनी 2025च्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी दिनांक 25 डिसेंबर 2024 पर्यंत पोहोचतील या पद्धतीने प्रस्ताव पाठवावे. पुरस्कार वितरण जानेवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यात होणार असून त्यासाठी प्रस्ताव प्राध्यापक बिभीषण मद्देवाड, लोकाशर कार्यालय, ग्रामीण पोलीस स्टेशन समोर उदगीर, जिल्हा लातूर 413517 या पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन रंगकर्मीचे अध्यक्ष प्राध्यापक बिभीषण मद्देवाड, सचिव प्राध्यापिका ज्योती मद्देवाड, सिद्धार्थ सूर्यवंशी,
मारुती भोसले, ॲडव्होकेट महेश मळगे, महादेव खळुरे, रसूल पठाण, रामदास केदार, लक्ष्मण बेंबडे, सचिन शिवशेट्टे, मुख्याध्यापक दादाराव दाडगे, विवेक होळसंबरे, आदेप्पा आदींनी केले आहे. उदगीरमध्ये 26/11च्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली. 26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या वीर शहीद जवानांना येथील कॅप्टन कृष्णकांत चौक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रसंगी उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी उपस्थित होते. प्रारंभी रामेश्वर देवकत्ते यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास विशाल सूर्यवंशी, विलास खिंडे, सुमित सूर्यवंशी, दत्ता पावले, सतीश पाटील, अभिजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शिवाजी महाविद्यालयामध्ये महात्मा फुले यांचा स्मृतिदिन साजरा. उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयामध्ये महात्मा फुले यांचा 134वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर रामकिशन मांजरे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महात्मा फुले यांच्या कार्याचे स्मरण करत असताना प्राचार्य डॉक्टर मांजरे म्हणाले, महात्मा फुले हे थोर शिक्षणतज्ञ, विचारवंत, स्त्री शिक्षणाचे उद्धारक, शूद्रादिशूद्रांचे कैवारी होते. त्यांनी साहित्यातून समाज प्रबोधन केले. डोंगरा एवढे कार्य करणाऱ्या मानवतावादी समाजसुधारक महात्मा फुले यांना सरकारने भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात यावे, असेही या प्रसंगी प्राचार्य मांजरे म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक जयंती समिती प्रमुख प्रोफेसर डॉक्टर सुरेश शिंदे यांनी केले, तर आभार डॉक्टर डी.बी. मुळे यांनी मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मुखेड तालुक्यातील वीर शहीद सुधाकर राठोड यांच्यावर इत्मिनानात अंत्यसंस्कार. मुखेड तालुक्यातील हिरानगर तांडा येथील सुपुत्र, भारतीय सैन्यामध्ये हवालदार म्हणून कार्यरत असलेले सुधाकर शंकर राठोड हे लेह लडाखमध्ये उणे 22 डिग्री तापमानात कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. लेह या ठिकाणी ग्लेशियरमध्ये उणे 22 अंश सेल्सिअसमध्ये बर्फाळ भागात पोस्टावर आपले कर्तव्य बजावत असताना अति थंड बर्फाच्या तापमानामुळे राठोड यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात आई धोंड्याबाई राठोड, वडील शंकर राठोड, पत्नी आशाबाई सुधाकर राठोड, मुलगा ओम राठोड, मुलगी साक्षी राठोड असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मुखेड तालुक्यामध्ये शाही इत्मिनानात अंत्यसंस्कार पार पडले.